खऱ्याचं खोटं. खूप वर्षांपूर्वी कोण्या एका शहरात एक परिवार राहत होता. त्या परिवारात आई वडिलांशिवाय 7 वर्षांची मीनाक्षी आणि 8 वर्षांचा मनीष पण राहत होता. मनीष आणि मीनाक्षी दोघंही खूप खोटं बोलायचे. ते दोघं प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायचे. हे घे, तू पण घे. मुलांनो, हे काय करताय? हा आवाज कसला येतोय? मला वाटतं आई बाबा येत आहेत. आता आपण काय करायचं? तेच जे आपण नेहमी करतो. सगळे कपडे असे विस्कटलेले का आहेत? तुम्ही दोघांनी रूमचा काय हाल केला आहे? पण आम्ही काहीच नाही केलं. हो आई, खिडकीतून काही माकडं घरात आली आणि हे सगळं त्यांनीच केलंय. अशा प्रकारे ती दोघं प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायची. आई वडील त्यांच्या या सवयीमुळे खूपच त्रासात होते. एके दिवशी आई बाबा कुठल्या तरी कामानिमित्त बाहेर गेले होते आणि मुलं घरात एकटी होती. ती दोघं आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत होती. तेव्हा त्यांना बाहेरच्या खोलीतून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकायला आला. दादा, आपल्या हॉलमधून हा आवाज कसला येतोय? मला वाटतं घरात चोर घुसलेत. चोर? आता आपण काय करायचं? घरात आई बाबा पण नाहीये. हळू बोल. जर चोरांनी ऐकलं तर ते आपल्याला पण पळवून त्यांच्या सोबत घेऊन जातील. दादा, मला खूप भीती वाटतेय. मला चोरांसोबत नाही जायचंय. तू चिंता नको करूस, मी आत्ता बाबांना फोन करतो. असं बोलून मनीषने बाबांना फोन लावला, पण बाबांचा फोन बंद होता. कदाचित बाबांचा फोन बंद आहे. आता आपण काय करायचं? मला वाटतं आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. पण काय? मी काहीतरी विचार करतो. असं बोलून मनीष विचार करायला लागला. थोडा वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला, आता आपल्यालाच काहीतरी करून या चोरांना पळवावं लागेल. पण कसं? जर आपण ह्यांना विश्वास दिला की घरात आपल्याशिवाय मोठे लोक पण आहेत तर ते पळून जातील. हा, हे बरोबर आहे. चल माझ्यासोबत आणि जसं मी सांगतो तसंच तू कर. ठीक आहे दादा. ती दोघं आपल्या खोलीतून बाहेर आली आणि त्यांनी बघितलं की त्यांच्या घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं आणि चेहऱ्यावर काळ्या रंगाचा मास्क घालून 2 चोर आजोबांच्या खोलीकडे चालत जात होते. हे बघून मनीष धावतच बाहेरच्या खोलीकडे आला आणि आपल्या खोलीकडे तोंड करून जोरात बोलायला लागला. मीनाक्षी, तू असं ऐकणार नाहीस. थांब, मी आत्ता बाबांना बोलवतो. बाबांचं नाव ऐकून चोर घाबरले आणि वरच्या खोलीच्या दिशेने धावले. मीनाक्षी पण बाहेरच्या खोलीत आली आणि चोरांना वरच्या खोलीकडे धावताना बघून जोरात म्हणाली, तू काय बाबांना माझं नाव सांगणार? थांब, मी आत्ता आजोबांना वरून बोलवते. आजोबांचं नाव ऐकून चोर घाबरले आणि स्वयंपाकघराकडे धावायला लागले. यावर एकदा पुन्हा मनीष जोरात ओरडून म्हणाला, आजोबा काय करणार आहेत? थांब, मी आत्ता स्वयंपाकघरातून आजीला बोलवतो. तीच तुला नीट समजावेल. यावर चोर घाबरून सोफ्याच्या मागे लपले. तू तर म्हणाला होतास की लहान मुलाच्या ऐवजी घरात कोणीच नाहीये. इथे तर सर्वच आहेत. मी घरातल्या सर्व मंडळीला घरातून बाहेर जाताना माझ्या डोळ्याने पाहिलं. कळत नाही ते परत कसे आले. आता आपण काय करायचं? चल पळून जाऊया. असं बोलून दोन्ही चोर दरवाजाकडे धावायला लागले. तेव्हा मीनाक्षी एकदम ओरडून म्हणाली, थांबा, मी आत्ता पोलीसवाल्या काकांना बोलवते. ते बाहेरच थांबलेत. ते तुम्हाला त्यांच्या जेलमध्ये टाकतील. अरे, यांचे पोलीस मध्ये असलेले काका बाहेरच उभे आहेत. चल लवकर खिडकीतून पटकन पळून जाऊ. असं बोलून दोन्ही चोर खिडकीतून उडी मारून पळून गेले. चोरांना असं पळताना बघून मनीष आणि मीनाक्षी खूप खुश झालेत. आपण चोरांना पळवलं. तेव्हाच त्यांचे आई बाबा सुद्धा परत आले. घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं पाहून आई रागात म्हणाली, घराची ही अवस्था कोणी केली? मुलांनी आई वडिलांना सगळी घडलेली हकीकत सांगितली. आई, हे सगळं आम्ही केलं. हो आई, घरात 2 चोर घुसले होते. महागड्या वस्तू शोधण्यासाठी त्यांनीच हे सगळ्या वस्तू इकडे तिकडे टाकल्यात. अच्छा, पण मला तर कोणीच चोर दिसत नाहीये. हो, कुठे आहेत ते चोर? चोरांना तर आम्ही पळवून लावलं. हे ऐकून
आई वडिलांना असं वाटलं की नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा मुलं खोटं बोलतायत. त्यांनी मुलांना रागवत म्हटलं, मला माहित आहे तुम्ही नेहमीप्रमाणे माझ्याशी खोटं बोलत आहात. हे सगळं तुम्ही दोघांनीच केलंय आणि आता स्वतःची चुकी लपवण्यासाठी नेहमीसारखं खोटी गोष्ट सांगतायत. मुलांनी त्यांना खूप समजवलं. नाही, आम्ही खरं बोलतोय. हे सगळं त्या चोरांनी केलंय. आम्ही खोटे नाही बोलत आहोत. पण आई बाबांनी त्यांचं बोलणं ऐकलंच नाही. तुम्ही दोघं शिक्षेपासून वाचण्यासाठी खोटं बोलताय, पण यावेळी तुम्हाला शिक्षा नक्की मिळेल. आणि तुमची शिक्षा ही असेल की तुम्ही आता हे सगळं व्यवस्थित करणार. असं बोलून आई वडील आपल्या खोलीत निघून गेले. तोपर्यंत मनीष आणि मीनाक्षीला कळलं होतं की खोटं बोलणं किती चुकीचं आहे ते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते दोघं रडताना म्हणाले, आपल्या खोट्या बोलण्याच्या सवयीमुळे आई बाबांना आपल्यावर विश्वास बसत नाहीये. कदाचित खोटं बोलल्याने असंच होतं. आणि त्यानंतर त्या दोघांनी ठरवलं की आजपासून आपण कधीच खोटं नाही बोलायचं. अशा प्रकारे मनीष आणि मीनाक्षीला त्यांची शिकवण मिळाली आणि त्यानंतर ते कधीच खोटं बोलले नाही. तर मुलांनो, या गोष्टीवरून आपल्याला ही शिकवण मिळते की आपण कधीच खोटं बोलू नये. कारण सतत खोटं बोलल्याने जर आपण खरंही बोललो तरी इतरांना आपलं बोलणं खोटंच वाटतं.